20व्या शतकात प्रचंड औद्योगिक क्रांती घडली. त्यानंतर 21व्या शतकात इंटरनेट क्रांती आणि आता AI क्षेत्रातील प्रगती. या सर्व गोष्टींसाठी सर्वात महत्वाची गरज असते ती म्हणजे ऊर्जा. गेल्या काही दशकातील ऊर्जेचा वाढलेला अनिर्बंध वापर आणि त्यांचं मर्यादित उत्पादन यांचा मेळ घालणं कठीण झालंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षात सातत्यानं ऊर्जा बचत आणि ऊर्जेचं संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनामार्फत देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि गाव पातळीवर महत्वाची पावलं उचलली जात आहेत. यासाठी शासनाकडून विविध स्तरावर अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसंच विविध घटकांसाठी ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यापैकी एक पाऊल म्हणजे शासकीय इमारतींना ऊर्जा कार्यक्षम बनवणे. शासकीय इमारत यांच्याकडील एखाद्या इमारतीमध्ये ऊर्जा संवर्धन प्रकल्प पथदर्शी पद्धतीने राबवल्यास त्या संबंधित विभागामध्ये ऊर्जा संवर्धनाची संकल्पना रुजवण्यास मदत होईल. केंद्र शासनाच्या ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय नवी दिल्ली यांनी राज्यातील पदनिर्देशित संस्थांमार्फत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा मार्फत राज्यभर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय, निमशासकीय इमारतींचे सविस्तर ऊर्जा परीक्षण करण्यात येतं. त्यामुळे ऊर्जेचा प्रामुख्याने वापर कुठे आणि किती होतो, त्याचबरोबर ऊर्जा बचतीस किती वाव आहे याची माहिती मिळते आणि मग ही अकार्यक्षम विद्युत उपकरणं ऊर्जा कार्यक्षम उपकरणांनी बदलण्यात येऊन या इमारतींना ऊर्जा कार्यक्षम बनवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य महाऊर्जामार्फत करण्यात येतं. आज तागायत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत महाऊर्जामार्फत एकूण 130 शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. या इमारतींमधून जवळपास 1,42,50,405.8 युनिट प्रतिवर्ष इतकी ऊर्जा बचत साध्य झाली आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींपैकी पुणे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन पुणे या इमारतीचं सविस्तर ऊर्जा परीक्षण करण्यात आलं असून ऊर्जा परीक्षणाअंती या इमारतींमध्ये जुनी अकार्यक्षम उपकरणं बदलून त्या जागी नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणं बसवण्यात आली आहेत. यामध्ये 467 LED ट्यूबलाइट्स, 494 BEE 5 स्टार मानांकन, ऊर्जा कार्यक्षम पंखे आणि BEE 5 स्टार मानांकन असलेले 23 वातानुकूलित संयंत्र यांचा समावेश आहे. या बदलामुळे या इमारतीमध्ये जवळपास 73,884 युनिट्स प्रतिवर्ष इतक्या विजेची बचत होत आहे. ऊर्जा वापरत असताना त्या ऊर्जेची बचत आपण का करायला पाहिजे? कारण आपण ऊर्जेचे जे स्रोत आहे त्यातले आपल्या इंडियामध्ये कोलपासून म्हणजे कोळशापासून जी ऊर्जा निर्माण होते तो एक मेजर स्रोत आहे. त्यापासून जवळपास 70% ऊर्जा ही आपल्या भारतामध्ये एकट्या जे थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे ज्याच्यामध्ये कोळसा जाळला जातो त्याच्यापासून ती ऊर्जेची निर्मिती होते. परंतु ही ऊर्जेची निर्मिती होत असताना त्या जो फ्युएल आपण जाळतो म्हणजे कोळसा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वगैरे आणि बरेचसे जे पॉयझनस गॅसेस आहे NOx, नायट्रोजन ऑक्साईड हे हवेमध्ये सोडले जातात आणि त्याचा परिणाम हा वातावरणावरती होतो. तर आता जवळपास आपल्याला 1 युनिट जी आहे ती ऊर्जा तयार करायला जवळपास एक 700 ग्रॅम कोळसा हा लागत असतो. आता आपल्याला ऊर्जा बचत करायची आहे. ऊर्जा बचत करायची आहे म्हणजे नेमकं काय करायचे आहे? तर ऊर्जा बचत करत असताना आपल्याला ऊर्जाचे जे एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट जे आहेत तर ते आपल्याला वापरायचे आहे. तर ते जर आपण वापरले तर आपण ऊर्जेची बचत करू शकतो. म्हणजे 1 युनिट जरी आपण वाचवला तर आपण इनडायरेक्टली 2 युनिट वाचवला हा त्याचा परिणाम आपल्याला मिळतो आहे. तर आता आपल्या इंडियामध्ये आपल्या देशामध्ये
ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ही जी आपले केंद्रीय एक एजन्सी आहे, तर त्याच्यामार्फत ऊर्जापतीचे ते वेगवेगळे प्रोग्राम हे राबवले जातात. तर आमच्या संस्थेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेमध्ये या ऊर्जा बचत या प्रकल्पाअंतर्गत जवळपास ट्यूबलाईट जे आहे 467, त्याच्यानंतर फॅन जे आहे 497 आणि 23 AC हे बसवलेले आहेत. आता एवढे इक्विपमेंट बसवल्यानंतर त्याची जवळपास जी ऊर्जा बचत होते 73,889 युनिट हे एका वर्षाला वाचवले जातात. आता हे याच्या पाठीमागे एवढे जर युनिट वाचवले तर मी आपल्याला अगोदरच सांगितलं आहे की एक युनिट तयार व्हायला 700 ग्रॅम कोळसा लागतो. म्हणजे किती प्रमाणामध्ये कोळशाचं आपण सेविंग करू शकतो. आणि त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की वातावरणाची जी होणारी हानी आहे, पोल्युशन जे आहे, हे किती प्रमाणात आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे ऊर्जा बचत करणं ही काळाची गरज आहे. शासनामार्फत विविध स्तरावर ऊर्जा बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी जेव्हा प्रयत्न केले जातात तेव्हा देशाच्या आर्थिक विकासाला त्याचा हातभार लागतो. त्या दृष्टीनं महाऊर्जा, महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेला हा ऊर्जा कार्यक्षम उपक्रम किती फलदायी आहे हे या पथदर्शी प्रकल्पातून दिसून येत आहे.